विधान परिषदेतील अनेक आमदारांना आज निरोप जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्यापैकी एक आमदार म्हणजे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आज आपल्यासोबत आहेत. मुळामध्ये त्यांच्या हातामध्ये अजित पवार यांची प्रतिमा सुद्धा जी आहे ती पाहायला मिळते आहे. सातत्यानं अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातली चर्चा आणि त्यांना न्याय देण्याची मागणी करणारे हे अमोल मिटकरी आज त्यांचा फोटो घेऊन जे ते विधान भवनामध्ये आलेले आहेत. काय नेमकी त्यांची मागणी आहे ती जाणून घेणार आहोत. मिटकरीजी, काय सांगाल? सातत्यानं अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातली मागणी तुम्ही करतात, आज त्यांचं फोटो जो आहे तो घेऊन आलेला आहात, काय भावना आहेत, काय सांगा? भावना अत्यंत तीव्र आहेत. नाराजीच्या पण भावना आहेत की अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या संदर्भामध्ये पूर्ण अधिवेशनात, जसं आता पायऱ्यांवर अधिवेशन हे झालंय आंदोलन बघा, असंच आंदोलन जर एखादं झालं असतं दादांसाठी की आणि चर्चा लागली असती तर त्याचं खूप आत्मिक समाधान वाटलं असतं. पण दुर्दैवानं अजितदादांची चर्चा न होणं आणि सॅल्यूट मारणाराच फोटो का आणला की वा रे माझ्या पठ्ठ्यांनो, दादा म्हणत असतील 40 वर्ष सभागृहात काम केलं रे तुमच्यासोबत, पण साधी चर्चा पण तुम्ही सभागृहात घडून आणू शकले नाही. म्हणून दादांचा हा सर्वांना हवा हवा असा वाटलेला चेहरा आज सभागृहात चर्चा न होणं याची खंत असल्यामुळे मी हा फोटो घेऊन आलो. अनेक फोटो बोलके असतात असं म्हटलं जातं, तसं हा फोटो तितकाच बोलका आहे का? कारण तुम्ही ज्याचं आता वक्तव्य केलं, तुम्ही आता जे म्हणणं मांडलं की सल्यूट करणारा अजितदादांचा फोटो आणला की त्याच्यावरती एक चर्चा होत नाही. का चर्चा होत नाही? कारण काय? काय तेच कारण मला कळलं नाही. दादा हे राज्याचे सत्तेतले उपमुख्यमंत्री होते, दादा हे अर्थमंत्री होते आणि हा फोटो याच्याकरता आणला की ते सॅल्यूट करतायत की तुम्ही महिनाभर, अरे आज राहू द्या ना आमचा निरोप समारंभ, एका मिनिटात उरकून टाका निरोप समारंभ, पण तो जो वेळ आहे त्या वेळेमध्ये साधारण अजितदादाची चर्चा होऊ द्या. मला आज सकाळी निरोप आला की पायऱ्यांवर आपलं आंदोलन आहे. मला आनंद वाटला की सर्व आमदार आपण जस्टिस फॉर दादा असं आंदोलन करू. पण आता कळलं की ते आंदोलन दुसरं होतं, दुसऱ्या याचे करता होतं. म्हणजे हे जर रोज केलं असतं आपण तर आता पण चर्चा लागली असती ना. चर्चा न लागण्याचं कारण काय, म्हणजे व्हाय हे कळू द्या महाराष्ट्राला. जसा विमानाचा घातपात आहे की अपघात आहे हे जसं महाराष्ट्राला कळलेलं नाही आणि आता कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये ते प्रकरण मागं पडतंय ना. अजित दादाचं प्रकरण आपण लावून धरलं ना सगळ्यांनी, आमदार रोहित पवार असतील, आम्ही आमच्या पद्धतीने लावून धरलं. याच्यामध्ये अशोक खरात नावाचं पात्र वेळेवर आत आलं आणि ते पात्र आत आल्यानंतर हे प्रकरण मागं पडलं ना. म्हणून दादा सॅल्यूट करतायत सगळ्यांना की धन्यवाद. मुद्दा तोच आहे, पुढचा प्रश्न माझा तोच आहे की तुम्ही ज्या प्रकारे आता म्हणालात की अशोक खरात नाशिकचं प्रकरण समोर आलं आणि त्या प्रकरणानंतर अजितदादांचं संपूर्ण अपघाती निधनासंदर्भातली विधान परिषदेतली असेल, विधानसभेतली असेल चर्चा ही मागे पडते. अशोक खरात प्रकरणामुळे अजितदादांचा विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. आता अशोक खरात प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे पुढे येत आहेत. अनेक महिलांनी परत अत्याचाराच्या तक्रारी, बलात्काराच्या तक्रारी त्याच्या विरुद्ध नोंदवायला सुरुवात केलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्याचे फायनान्शियल रिलेशन म्हणजे मोठे मोठे क्लास 1 अधिकारी ह्यांचे सुद्धा व्यवहार, भूखंडाचे, इतकं मोठं आरक्षित असलेलं पाणी त्याच्या आश्रमाकरता, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर याच्यामध्ये अशोक खरात हा फार पोचलेला बाबा होता आणि तो राजकारण्यांचा गॉडफादर होता. अजितदादा वगळून, अजितदादा भोंदूबाबाच्या नादाला लागणारे नव्हते. त्याच्यामुळं ह्या विषयाला इतकी हवा दिल्या गेली आणि ती, माझं म्हणणं आहे, तो सोलून काढा, त्यात काय दुमत नाही. पण मग हा मूळ विषय मागं पडतो ना. महाराष्ट्राचं राजकारण कसं राहिलंय की एखादा विषय पुढे येत असला आणि तो मागं पाडायचा असेल तर दुसरं प्रकरण उचकवायचं, हे तसंच दिसतंय. हे प्रकरण आता काय होणार, आज चर्चा नाहीये, उद्या परवा, आता उद्या चर्चा लागलेली तर परवा हौसच संपणार आहे ना. अरे मग 40 वर्ष या माणसानं जीवाचा रान केलाय हो, आणि महिन्यात एक दिवस तुम्ही 10 मिनिटं नाही काढू शकलात त्याच्यावर. पण अजूनही सांगतो की चर्चा लावा, वेळ गेलेला नाही, नाही तर महाराष्ट्र उद्या फिरू देणार नाही सरकारला. तुम्ही आता जसं म्हणालात की एखादा विषय जर दाबायचा असेल तर दुसरा विषय पुढे येतो आणि मग त्यानंतर असे मोठे मोठे प्रकरण जे आहेत ती दाबली जातात. आता अशोक खरात जे प्रकरण समोर आलंय ते प्रकरण समोर आलं का आणलं गेलं? कारण तुम्ही असतील, रोहित पवार असतील, हे सातत्यानं VSR कंपनी असतील किंवा अपघाती निधन असतील, विविध पुरावे समोर आणत होते आणि ते पुरावे जनतेमध्ये पोहोचत होते. त्यामुळे तो रोष निर्माण होऊ नये आणि संपूर्ण जे सरकारचं वातावरण आहे ते तसं राहावं. अशोक खरात असा भोंदू बाबा आहे हे बऱ्याच दिवसांपासून लक्षात आलं असावं. 1 महिन्यापूर्वीपासून त्याचे सगळे ते वॉच वगैरे ठेवल्या गेलं. मी आपल्या रिपोर्टरची रिपोर्टिंग पाहिली तर हे प्रकरण सगळा तो काय, त्याला लुकआउट नोटीस काढल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला पळून गेला नाही. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार पण मानले. पण आभार मानताना हे पण म्हटलं की हे प्रकरण मागं पडू देऊ नका.
अजितदादांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांचे पुतळे उभारल्यापेक्षा, त्यांचे मोठ्या मोठ्या समाध्या उभारल्यापेक्षा काय विधान भवन परिसरामध्ये आता हे सगळे पुतळे दाखलेले आहेत. इथे तुम्ही म्युझियम करताय, ठीक आहे करा, पण मग न्याय कधी भेटणार? म्हणजे हे असं झालं की तुम्ही एखादा व्यक्ती डोळ्यासमोर बेचिराग झाला आणि मग ते मागं पडायला उद्या अजितदादांवर तुम्ही हे असं पुतळे बितळे, त्याला आपला विरोध नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीची प्रतिमा जी सर्वमान्य असताना ती पुतळ्यात बंदिस्त करून त्या व्यक्तीच्या शेवटावर चर्चाच न येणं, मला असं वाटतं हा अन्याय आहे. VSR कनेक्शन पण आहे तुम्ही असं आहेच म्हणाल. ना. व्हीएसआरचा व्हीके सिंग हा कॅप्टन अशोक खरात सोबत फायनान्शियल याच्यात पण असल्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि तो त्या बाबाचा भक्त असल्याची शक्यता नाकारता येते. सोमवती अमावस्येला महादेवाचा अभिषेक केला गेलाय ना रक्तानी. अनेक लोकांनी त्या ठिकाणी अघोरी पूजा केल्या आहेत. आणि शिवरात्रीला दादांच्या घरासमोर भिगवण रोडवर काहीतरी पूजाविधी फेकल्या गेल्यात, पूजा केल्या गेली त्याच्या आश्रमामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये, आणि फेकल्या गेलं ते सगळं साहित्य दादांच्या घरासमोर. हे सगळं खरातनी केलं असं तुमचं? 100%. मग रुपाली चाकणकर असतील या तर त्यांच्या भक्तासारख्या आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळतात. दिसतात त्या पाद्यपूजा वगैरे करताना दिसत आहेत त्या पक्षातील त्या नेते. त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय. मला तो विषय डायव्हर्टच करायचा नाही. माझा मूळ फोकस आहे अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात. का व्हीके सिंग हा अजितदादाच्या विमान अपघातातला जो मुख्य आरोपी आहे त्याचं अशोक खरात कनेक्शन आहे, आणि तेजस्वी सातपुते ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT गठीत झाली त्यांनी ह्या अँगलनी सुद्धा तो जर तपास केला, अजितदादांच्या विमानाचा घातपात म्हणजे साधारणपणे 2 सप्टेंबरला ती पूजा झालेली आहे, अघोरी पूजा, तिथून 31 जानेवारीपर्यंत याचे CDR काढले त्या बदमाशाचे, त्या खरातचे. तर अजितदादांच्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही घटना घडल्या किंवा काही लोक असतील किंवा तो आणखी कोणी असतील त्यांचं कनेक्शन त्यात निघू शकतं. अमोलजी, तुम्हाला आज खरं तर निरोप दिला जात आहे. कसा होता अनुभव एकंदरीत? अजित पवारांसोबत कामकाज परिषदेतून तुम्ही पाहिलं, परिषदेतून संपूर्ण राज्याचं गाडा सुद्धा तुम्ही हाकला, आणि कामकाज नेमकं करताना कसा अनुभव होता? 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका गोष्टीचं समाधान आहे की 6 वर्ष या कारकिर्दीचे आणि पूर्वीचे 4 वर्ष अजितदादासारखा लोकनेता आणि त्या नेत्याच्या हाताखाली काम करता आलं. दादांनी हट्ट पुरवले, म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भातले विषय दादा प्राधान्यक्रम द्यायचे. दादांनी सभागृहाचा शिष्टाचार समजून सांगितला. आणि दुःख या गोष्टीचं आहे की आमदार झालो त्यावेळेस जन्म देणारे वडील नव्हते, कोरोनाचा काळ होता, आणि आता आमदारकी संपते आज, म्हणजे 13 मेला, तर दादा नाहीत. आज सभागृहात हे भाषण ऐकायला दादा असले पाहिजे होते. म्हणून मी फोटो घेऊन आलो की दादा नाहीत पण दादाचा फोटो ठेवायचा. आणि मी सभापतींना पण विनंती करणार आहे की जिथे तुम्ही फोटो सेशन करणार तिथे एक चेअर बाजूला ठेवा की दादा तिथे असले पाहिजे. त्यांनी जर परमिशन नाही दिली तर मांडीवर ठेवून बसेल फोटो काढायला. पण 6 वर्षाचा अनुभव मला शेतकऱ्यांसाठी समाधानकारक काम करता आलं, मला गोरगरिबांचे आवाज उचलता आले. आमचा जो भाग आहे पश्चिम विदर्भाचा, त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता आला. ज्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केलं असेल त्यांच्या विरुद्ध आवाज उचलता आला, लक्षवेधीत सहभाग घेता आला, सभागृहाचं कामकाज कळलं, मोठ्या मोठ्या नेत्यांचा अभ्यास पण करता आला. त्याच्यामुळे अनुभव फार समाधानकारक होता माझ्या दृष्टीनं. मी आता त्यावर पुस्तक पण लिहिणार आहे. पण अजितदादांचं शेवटी नसणं हा अनुभव मात्र मरेपर्यंत तो काळा डाग छातीवर राहणार. अगदी शेवटचा प्रश्न, ज्या वेळेला अमोल मिटकरी सभागृहाचं कामकाज करत होते, अजितदादांनी नेमका कोणता सल्ला दिला होता की जेव्हा अमोल मिटकरी चुकत असतील किंवा अमोल मिटकरी एखाद्या प्रश्नाला हात घालत असतील, अजितदादांनी नेमकं मार्गदर्शन कसं केलं? चूक झाली तर हो झाली, दादा बोलून घ्यायचे. एकदा चुकलास परत चूक होऊ देऊ नको, त्याची अंमलबजावणी करायची. दादा लायब्ररीत जायला सांगायचे. तिथे लायब्ररीत जाणारे फार आमदार कमी असतात. पक्ष कार्यालयात पक्षवाढीसाठी प्रयत्न, वक्तृत्व कलेचा सन्मान म्हणून दादांनी मला विधान परिषदेवर संधी दिली होती. आणि दादांनी जिथं जिथं मला संधी दिली, मला लंडन दौऱ्यावर पाठवलं होतं. माझ्याकडे त्यावेळेस पासपोर्ट पण नव्हता आणि विजा पण नव्हता. त्यावेळेस पासपोर्ट कसा असतो, विजा कसा असतो, लंडन शहर कसं आहे, आणि लंडनला जाऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी लंडनमध्ये तुम्ही नेमकं काय पाहिलं. लंडनमधले लोक शेवटी वाईन आणि ते गुलाबी थंडी वगैरे असते, पण तिथे मी सांगितलं का आम्ही पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे ते घर बघितलं, आणि तिथे आम्ही आमचा अभिप्राय पण नोंदवला की अख्खं जग लंडनच्या गुलाबी थंडीमध्ये रममान होत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव भारतीय असतील की त्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपल्या समाजाकडे लक्ष ठेवलं. आणि तिथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये
शोधप्रबंध लिहिला. तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे, जिथं ते 16-16 तास अभ्यास करायचे. तिथं मी भेट दिली आणि त्या भेट देऊन मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे जी आपल्या भारतीयत्वाची छाप पाडली, तो अनुभव मी दादांसमोर शेअर केला आणि दादांनी मग हसत स्माईल दिलं की चला याच्या डोक्यात भारताच्या बाहेर गेल्यावर सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर विचार आहे आणि म्हणूनच मी दादांसोबत कायम राहिलो. दादा महायुतीमध्ये गेले त्यावेळेस सुद्धा दादांनी माझ्याशी डिस्कशन केलं होतं खोलीत बसून एका ठिकाणी देवगिरीवर, की मी महायुतीत जातोय, तू फुले शाहू आंबेडकरवादी आहेस, तुला ती विचारधारा पटणार नाही. म्हटलं दादा तुम्ही जो निर्णय घेणार त्या निर्णयाला अमोल मिटकरी सोबत राहणार आणि दादाच्या निर्णयाला मी शेवटपर्यंत प्रत्येक वेळेत होतो. दादांचं म्हणणं असं आहे की 28 जानेवारीला जरी सोबत घेतलं असतं तर कदाचित अमरत्व प्राप्त झालं असतं. आणि असे अमोल मिटकरी घडले. असा अमोल मिटकरी घडला आणि असाच अमोल मिटकरी बिघडला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर एकंदरीत संपूर्ण सविस्तर चर्चा ही आपण अमोल मिटकर यांच्यासोबत केलेली आहे, ज्यांचं आज निरोप समारंभ होणार आहे 13 मे रोजी. अमोल मिटकर यांचा विधान परिषदेतील शेवटचा दिवस जो तो असणार आहे, त्यामुळे पुढे पुन्हा एकदा संधी त्यांना दिली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.